श्री स्वामी समर्थ. मी शीतल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खरं तर खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ शूट करते. याचं मेन कारण म्हणजे अर्चू आणि त्याची तब्येत. खरं तर मागच्या खूप दिवसांपासून तो आजारी होता. स्पेशली त्याला खूप जास्त सर्दी झाली होती. त्याची पूर्ण छाती सर्दीने भरून गेली होती आणि असं होतं की सर्दी बाहेर पडतच नव्हती, त्याची घट्ट झाली होती आणि ती छातीमध्ये अडकून बसली होती. त्यामुळे त्याला नेब्युलायझर आणि अँटीबायोटिक्स ह्या सगळ्याचा जवळपास 15-20 दिवसांचा कोर्स झाला आणि फायनली तो आत्ता खूप छान आहे, व्यवस्थित आहे. आत्ता त्याची तब्येत मस्त आहे. आणि आजारी असले की एक असतं आमचं की आम्हाला मम्माला चिकटून बसायचं असतं, मम्माला उठूच द्यायचं नसतं, काही कामच करू द्यायचं नसतं. त्यामुळं खूप डिफिकल्ट होतं सगळंच. प्लस त्याला तापही येत होता, स्पेशली रात्रीचा. त्यामुळं रात्रीही सगळ्या जागवूनच निघत होत्या, अजिबात झोपू देत नव्हता. त्यात झालं असं की ह्या सगळ्याला खरं तर 2 कारणं मेन कारणीभूत होती. ती म्हणजे एकतर मध्यंतरी पुण्यात पडलेला प्रचंड पाऊस, सतत पावसाचं वातावरण, गारठा, या सगळ्यांमुळे मुळात त्याला सर्दी झाली आणि ती सर्दी कंटिन्युअस नव्हती. त्यामुळे मग मीही थोडंसं फक्त औषधं देत होती जी घरात आहेत ती, पण त्याचा फरक त्याला पडत नव्हता आणि अचानकच ताप वगैरे यायला लागला. आणि ज्यावेळी मी डॉक्टरांना दाखवलं, तरी मी 5व्या-6व्याच दिवशी डॉक्टरांना दाखवलं, पण तोपर्यंत त्याला खूप इन्फेक्शन झालं होतं. एकतर पाऊस पडत होता, वातावरण चेंज होत होतं, हे तर कारण होतंच. पण तो आता नव्याने शाळेत जातो आहे. आता शाळेचा बऱ्यापैकी त्यांचा पटही वाढलेला आहे. खूप जास्त मुलं पण येत आहेत स्कूलमध्ये. तर इतक्या सगळ्या लोकांमध्ये तो इतक्या सगळ्या लोकांमध्ये जातो आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचाही त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यावरच असं नाही, त्याच्या स्कूलमध्ये बरेच मुलं सुरुवातीला आजारीच होती, कारण ह्याच्या त्याच्या इन्फेक्शननी मग सगळ्यांनाच ते लागण होते. त्यांनाच नाही तर बरेचदा टीचर्सनाही बऱ्यापैकी इन्फेक्शन होतं आणि हे मी स्वतः अनुभवलं मागच्या काही दिवसांमध्ये. आणि स्पेशली होतं असं की बाकीची जी आता LKG किंवा UKGची मुलं आहेत, त्यांची थोडीशी इम्युनिटी स्ट्रॉंग असते, कारण त्यांना ऑलरेडी सवय असते इतक्या लोकांमध्ये येण्याची. पण स्पेशली ही जी नर्सरीची मुलं आहेत, ही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल गॅदरिंग करतात, इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या लोकांमध्ये मिक्स होतात आणि तेही 2-2, 3-3 तास. त्यामुळे मग त्यांना इन्फेक्शन होण्याची भीती डेफिनेटली जास्त असते. प्लस आमच्या गॅलरीमध्ये प्रचंड वारं येतं, कंटिन्युअस वारं येत असतं आणि अर्चूला सांगून पटत नाही. गॅलरीचा दरवाजा बंद केला, आता तर वरची कडेसुद्धा आम्हाला खोलता येते, त्यामुळे तो सतत दरवाजे उघडून बाहेर जात असतो. इतक्या वेळा मी त्याला ओढत आत आणते, तिथून मग पुन्हा रडारड आणि हे, कारण त्याला गॅलरीतच खेळायचं असतं, त्याला तिथेच छान वाटतं. कारण एक तर पावसामुळे खाली पण जाता येत नाही आहे, त्यामुळे मग त्याचं म्हणणं असतं मला ॲटलिस्ट गॅलरीत तरी खेळू दे. पण गॅलरीत खूप वारं येतं, स्वेटर कानाचं घातलं तरीही शेवटी वारं आहे लागणार अंगाला आणि त्याचा त्रास हा होणार. आणि प्लस गार वारं आहे, त्यामुळे अजूनच त्रास होतो. तर मागचे बरेचसे दिवस माझे ह्या सगळ्यातच गेले आणि त्याची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे माझाही काहीच करायचा मूड होत नव्हता. त्यामुळे मग मीही फारसे व्हिडिओज वगैरे शूट केले नाहीत, थोडेफार काही मिनी व्लॉग्स टाकले. आणि आज फायनली मी खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ शूट करते. तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे सगळ्यांना मुळात गुरुपौर्णिमेच्याही खूप 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 शुभेच्छा. खरं तर आमची आळंदीची प्रस्थानवारी ही त्यामुळेच चुकली, कारण त्यावेळीसुद्धा तो आजारीच होता आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की जास्त लोकांमध्ये त्याला नेऊ नका. त्याला जवळपास 15 दिवस मी शाळेतही पाठवला नव्हता, तो फक्त माझ्या आणि त्याच्या पप्पांच्याच कॉन्टॅक्टमध्ये होता मागचे 15-1 दिवस. त्यामुळे लवकर त्याला रिकवर होता आलं, पटकन तो बरा झाला. तर मी एक नक्की सांगेन, ज्या कोणी नवीन आई असतील, तर मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुमच्या बाळाला सर्दी झाली आणि 4-5 दिवसांपेक्षा जर ती कंटिन्यू होत असेल, तर सगळ्यात अगोदर तुमच्या डॉक्टरांना, तुमच्या बाळाचं जे कोणी डॉक्टर असेल त्यांना दाखवून घ्या. कारण बरेचदा डॉक्टरही आपल्याला लिहून देतात की सर्दी आणि खोकल्याला लगेच काही दवाखान्यात आणायची गरज नाही, ही औषधं आहेत आणि एवढ्या मिली तुम्ही द्या बाळाला. पण मी म्हणेन की दर 6 महिन्यांनी किंवा किमान वर्षातून एकदा तरी तुमच्या मुलाला डॉक्टरांना नेऊन दाखवा, त्याचं वजन चेक करा. त्याच्यानुसार सर्दीच्या आणि खोकल्याच्या औषधांचे डोसही कमी जास्ती होतात.
सो तुमच्या मुलाचं वजन किती आहे, वय किती आहे, त्यानुसार डॉक्टरांकडून त्याचा योग्य डोस लिहून घ्या आणि तो योग्य डोस त्याला द्या. 3-4 दिवस मॅक्झिमम 5 दिवस सर्दीसाठी वेट करणं ठीक आहे. पण त्यापेक्षाही जास्त जर सर्दी असेल, औषधं देऊन फरक पडत नसेल, तर नक्की डॉक्टरांना दाखवा. आणि खरं तर प्रत्येक वेळी नुसती औषधांचा भडीमारही करत जाऊ नका. कधीकधी घरगुती उपायांनीसुद्धा खूप फरक पडतो. जसं की आत्तासुद्धा मी अर्चूला ओव्याची पुरचुंडी वगैरे देत होते किंवा काढा देत होते. त्या सगळ्या गोष्टींनीही त्याला रिकवर व्हायला खूप जास्ती फायदा झाला. काढ्यामुळे सुद्धा त्याचा जो काही कफ होता छातीमध्ये साठलेला तो लवकर पातळ झाला. ओव्याच्या पुरचुंडीमुळे सुद्धा त्याला खूप फरक पडला, कारण त्याच्या छातीला जर कान लावला तर लिटरली घरघर असा आवाज येत होता. इतका जास्ती कफ साठला होता त्याच्या छातीत. आणि लक्कीली मी लवकर गेले. जर मी थोडे दिवस अजून थांबले असते तर कदाचित त्याला खूप सिरियस इन्फेक्शन झालं असतं आणि गोष्टी मे बी निमोनियापर्यंत गेल्या असत्या. सो हे खूप लवकर कळालं, लवकर कवर झालं. आणि एक सांगेन की तुमच्या मुलांच्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमची मुलं काही सांगत असतील, काही नाही होत रे, काही नाही झालं रे तुला, तू स्ट्रॉंग आहेस, नो. जर तुमचं बाळ काहीतरी नवीन एखादी गोष्ट सांगतं आहे तुम्हाला, जसं की अर्चू सांगत होता, त्याच्या कानावर हात मारायचा आणि सांगायचं, मम्मा मला इथं दुखतं आहे, मम्मा इथं दुखतं आहे. तर सुरुवातीला आम्हाला वाटलं की मे बी कानाचा काही प्रॉब्लेम असेल, पण हा प्रॉब्लेम सगळा कफचा होता. त्याचा कफच पातळ होत नव्हता आणि तो बाहेरच पडत नव्हता. तर तो कानावाटे नाकावाटे बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. पण ज्यावेळी औषधं दिली गेली किंवा मी काढे काही दिले त्याला, तेव्हा त्याच्यातून तो कफ पातळ झाला आणि फायनली आता तो व्यवस्थित आहे. बरीच पालक मंडळी अजूनही एक चूक करतात, ती म्हणजे सर्दी झाली की स्वतःच्या मनाने नेब्युलायझर देतात मुलांना. तर असं करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नेब्युलायझर मुलांना देऊ नका. नेब्युलायझर जेवढा चांगला आहे तेवढाच त्याचे तोटेही आहेत. औषधांचं प्रमाण जास्त झालं किंवा जर चुकीच्या पद्धतीने नेब्युलाइज केलं गेलं मुलांना, तर त्याचाही दुष्परिणाम मुलांवर होऊ शकतो. सो प्रत्येक वेळी सर्दी झाली की मेडिकलमधून 10-20 रुपयाच्या नेब्युलायझरच्या ट्यूब्स आणायच्या आणि मुलांना नेब्युलाइज करायचं, असे प्रकार करू नका. सुरुवातीला डॉक्टरांनी जे काही औषधं दिली असतील ते औषधं देऊन बघा. जर 3 दिवसांपेक्षा जास्त 3 दिवस तर एनिवेजही सर्दी राहतेच, पण 4-5 दिवसांपेक्षाही जास्त सर्दी राहत असेल तर मात्र डॉक्टरांना नक्की भेटा. आणि लकीली आम्ही लवकर भेटल्यामुळे आता तो छान कवर झालेला आहे, व्यवस्थित आहे. मी आज स्वामींची छान पूजा केलेली आहे घरी, तर ती पूजा तुम्हाला नक्की दाखवते. चला. आज सकाळी छान स्वामींची पूजा करून घेतली. खरं तर आज थोडीशी लेट पूजा झाली माझ्याकडून, कारण सकाळी ह्यांचा टिफिन, त्यानंतर अर्चूचं स्कूल, प्लस अर्चूच्या स्कूलमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी होणार होती. त्यामुळं मग त्याला एक छोटंसं छानसं ग्रीटिंग बनवून दिलं, गुलाबाचं फूल घेऊन दिलं. त्यामुळे त्या सगळ्यातही वेळ गेला आणि मग त्याला स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि त्यानंतर मग घरी आल्यावर मी व्यवस्थित शांततेने पूजा केली. कारण मला आज व्यवस्थित साग्रसंगीत पूजा करायची होती, गडबड करायची नव्हती. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, थोडीशी लेट का होईना पण व्यवस्थित पूजा करूयात. सो मग अर्चूला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर छान मस्त स्वामींची पूजा करून घेतली, अभिषेक घातला. त्यानंतर मस्त बाहेर अशी पूजा मांडली. आणि हा जो वटवृक्ष तुम्ही बघतायत तो सुद्धा मी घरी स्वतः बनवलेला आहे. हे माझ्याकडे एक झाड होतं आणि त्याचा खालचा बेस ॲक्च्युली छोटा होता, तर मी मोठ्या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये POPमध्ये त्याचा तो बेस तयार केला आणि ज्यामध्ये स्वामींची मूर्ती खूप छान बसते आणि खूप सुंदर लूक येतो त्याला. सो जेव्हा केव्हा मला अशी स्वामींची पूजा करायची असते तेव्हा मी त्या वटवृक्षाचा वापर करते आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित ठेवून देते आणि मग स्वामींची मूर्ती ही देव्हाऱ्यात पुजते. सो मला ह्या वटवृक्षाचा सुद्धा खूप छान वापर होतो, स्पेशली जेव्हा अशी व्यवस्थित सेपरेट पूजा मला मांडायची असते त्यावेळी. त्यानंतर मग अर्चूला स्कूलमधून घेऊन तसंच स्वामींच्या मठातही जाऊन दर्शन घेऊन आले. खरं तर आम्ही रात्री जाणार होतो हे आल्यानंतर, पण तेव्हा खूप गर्दी झाली असती आणि अर्चूला अजूनही मला फार लोकांमध्ये किंवा गर्दीत असं न्यायचं नव्हतं, कारण आत्ता जस्ट तो बरा झाला आहे. तर म्हटलं फार लोकांमध्ये नको न्यायला, पण दुपारच्या वेळेत खूप कमी लोक होते त्यामुळे मग पटकन दर्शन घेऊन आलो. आणि बाहेर आल्या आल्या आम्हाला असा छानसा प्रसादही मिळाला जो अर्चूला खूप आवडतो, अर्थात बुंदी.
आणि तो त्याने तिथेच खायला सुरुवात केली. सो मग नंतर त्याला समजावून कसं तरी पॅक करून आम्ही तो घरी घेऊन आलो आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि म्हणूनच नैवेद्यासाठी मी बनवणार आहे लापशी. इथे मी जी भरड असते गव्हाची ती स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत घातली आहे. साधारण एक अर्धा तास भिजले की छान मऊ आणि मस्त शिजते, पटकन शिजते आणि जास्त शिट्ट्या द्याव्या लागत नाहीत. आणि अर्चूला ही खीर खूप आवडते किंवा लापशी खूप आवडते. तसंही कुठलाही गोड पदार्थ कुठल्याही लहान मुलांना आवडतोच. अर्चूलाही डेफिनेटली आवडतो. त्यामुळे मग म्हटलं चला आज छान लापशी बनवूया. कारण जनरली खीर वगैरे नेहमीच माझ्या घरात तरी दर सोमवारी खीर बनते, कारण यांचे सोमवारचे उपवास असतात. त्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे तर काहीतरी थोडं स्पेशल व्हायला हवं, म्हणून मग म्हटलं आज लापशी बनवूयात. खीर असो किंवा कुठलाही गोड पदार्थ अर्चूला त्यामध्ये मनुके लागतातच. एकतर जे आपण शिरा वगैरे बनवतो त्यामध्ये सुद्धा मी थोडे मनुके घालते, कारण साखर कमी घालावी लागते किंवा गुळही कमी घालावा लागतो. ह्याने एक वेगळा गोडवा येतो आणि प्रत्येक घासात ज्यावेळी याची चव जाते त्यावेळी अजून छान वाटतं. तर मनुके घालताना मी नेहमी हाफ कट करून घालते, कारण आमच्या अर्चूला प्रत्येक घासामध्ये मनुका लागतो आणि इतके मनुके एका वेळी तर खायला नाही देऊ शकत. त्यामुळे मग हे असे थोडेफार जुगाड करावे लागतात. 2-3 पार्टमध्ये मनुका डिवाईड करायचा आणि मग तो प्रत्येक बाईटमध्ये डेफिनेटली खाता येतो. शेंगदाण्यांच्या बाबतीतही मी तसंच करते, कारण जेव्हा सकाळी पोहे बनवते पोह्यांचंही त्याला सेम असतं, प्रत्येक घासात शेंगदाणा आला पाहिजे. तर मग मी पोहे करताना जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो तर ते शेंगदाण्यामध्ये ब्रेक करते आणि एका शेंगदाण्याचे 2 शेंगदाणे करते आणि मग त्याला ते तसे खाऊ घालते. सो त्यामुळे एक तर क्वांटिटी पण थोडी कमी जाते मग पोटात, कारण काही पदार्थ हे खूप अतिप्रमाणात खाणंही योग्य नाही. कुठलाच पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ला तर त्याचा फायदा आहे, अदरवाईज फक्त तोटेच होतात. त्यामुळे हे अशा ट्रिक्स ह्या एका आईला वापराव्याच लागतात. तर सगळ्यात अगोदर लापशी करण्यासाठी छान तूप टाकून घेतलं कुकरमध्ये आणि तूप विरघळल्यावर त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकले. ड्रायफ्रूट्स छान क्रंची होईपर्यंत भाजून घेतले. खरं तर लापशीची रेसिपी फार सोपी आहे. सो सगळं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लापशीचं जे मिश्रण आपण अर्धा तास भिजत ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं. तुम्हाला हे रेडीमेडही आरामात मिळतं किराणा मालाच्या दुकानात किंवा डीमार्टलाही मिळतं. आणि इनकेस जर नाही मिळालं कुठे तर तुम्ही आपला जो साधा गहू असतो तो मिक्सरला बारीक करून तो सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो रेडीमेड घ्या, ते बरं पडतं. त्यानंतर मी इथे गुळाचं पाणी टाकलं आहे, कारण अर्चूसाठी मी शक्यतो अजूनही साखर वापरत नाही, तर गुळाचं पाणी टाकलं आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही साखर टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूडही टाकली होती आणि त्यानंतर त्याला चांगल्या शिट्ट्या द्यायच्या, चांगल्या 4-5 शिट्ट्या द्यायच्या, तेव्हा ते व्यवस्थित शिजतं. स्पेशली मुलांसाठी बनवत असाल तर एखाद शिट्टी जास्त दिली तरी चालेल. सो अशा प्रकारे इकडे लापशी तर तयार होती. त्यानंतर मस्त मसाले भात आणि मिक्स भाजी करून घेतली. खरं तर आज फक्त 3 आयटम करणार होते मी, मसाले भात, मिक्स भाजी आणि लापशी, आणि 3ही गोष्टी मला कुकरमध्येच लावाव्या लागणार होत्या. त्यामुळे मग एक झाल्यावर सगळं करत गेले. त्यामुळं खरं तर आज स्वयंपाकाला थोडासा वेळच लागला, कारण एकाच कुकरमध्ये सगळं, मग एक झाल्यावर दुसरं झाल्यावर तिसरं असं सगळं केलं होतं. कारण दुसराही कुकर आहे पण मग ते खूपच भांडी पडतात आणि खूप राडा होतो. सो म्हटलं ठीक आहे थोडा वेळ गेला तरी चालेल. आणि तसंही आज लवकर स्वयंपाकाला थोडी सुरुवात केली होती, म्हणजे म्हटलं वेळेत सगळं होईल. आणि त्यानंतर मग संध्याकाळी छान आरतीची तयारी करून घेतली आणि मस्त आरती आणि स्वामींचा तारक मंत्र वगैरे म्हटला आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो प्रेस दी बेल आयकन.